लिंगायत स्मशानभूमीच्या जागेवरून सोलापूरमध्ये राजकीय वाद पेटलाय। सोलापुरातील रविवार पेठ येथील लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या मुद्द्यावरून आता शहरात मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। या प्रकरणामध्ये भाजपचे दोन्ही आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे एकत्र आक्रमक झालेत। दोन्ही आमदारांनी भाजप तसंच इतर पक्षातील नगरसेवकांसह सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सविस्तर पाहूयात। लिंगायत स्मशानभूमीवरून सोलापुरात राजकीय वाद पेटला। स्मशानभूमीच्या जागेवरून भाजपचे दोन्ही आमदार आक्रमक। स्मशानभूमी प्रकरणी दोन्ही आमदारांचा आयुक्तांना इशारा। महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या आमदारांनी केला। लिंगायत स्मशानभूमीच्या आरक्षित जागेबाबत महापालिकेने घेतलेला ठराव तत्काळ रद्द करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी यापूर्वी ही जागा बृहन्मठ होटगी संस्थेला देण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं होतं असा दावा केला। मात्र जेव्हा या विषयावर आयुक्तांशी चर्चा झाली तेव्हा मनपा आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्याकडे हे पत्र उपलब्ध नसल्याचं किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळेच प्रशासनाच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कुणाच्या तर दबावाखाली मात्र हे नक्की झालेलं आहे। याच्यामध्ये एक पत्र तयार करून आम्ही आयुक्तांकडे देऊ। आयुक्तांना ते जी ठराव झाला त्याला विखंडित करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। कारण चुकीच्या पद्धतीनं ज्या प्रस्ताव तुम्ही निर्णय घेतलेला आहे ती पूर्णपणे चुकीचं पद्धत आहे। ती चुकीचं पद्धतीचं असल्यामुळे विखंडित करावं, नाही केलं तर वर जाऊ, वर नाही ऐकलं तर आपण कोर्टामध्ये जाऊन हा प्रश्न मिटवणार। महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी लगावला। या प्रकरणात प्रशासनानं स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ निर्णय न घेता काही विशिष्ट दबावाखाली काम केल्याची शक्यता आहे। आमदार महोदयांनी पत्र लिहिलंय आणि आपल्या कार्यालयातच ठेवलंय। म्हणजे इन्व्हर्ट झालेलं आहे ते पत्र निदर्शन न आणून देता ते तसंच, आणि आयुक्तांनी त्याच्यावरती टिप्पणी करत असताना संस्थेचं कुठलं नाव नाही अशी टिप्पणी केलेली। पण माझं असं मत आहे की ह्याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जे असं समाजामध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जे दडपण्याचा पत्र, जे सुईचे पत्र दडपण्याचा प्रयत्न करतायत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे। हा विषय नव्यानं सर्वसाधारण सभागृहात आणून पुन्हा चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। अन्यथा हा प्रश्न थेट मुख्यमंत्री पातळीपर्यंत नेऊ असा इशारा भाजपच्या दोन्ही आमदारांनी दिला। या प्रकरणामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं असून महापालिकेचे निर्णय, प्रशासनाची भूमिका आणि विविध राजकीय पक्षांची भूमिका यावरून पुढील काही दिवसात वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।